समोर शांत रितीने जगदंब 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 नावे नाव लोकन कर पण तुम्हाला पुष्टे आता बघा एक यंत्र एक मिनिट पकड़ दे हे दागिने तुमचेच आहे का? होय मात्या नवचंडिया गंगाभूतम वास्तु शांति पूजन विहितम रतमदीन स्थापित देवतानां सायन पूजनं च करिष्ये। ओम गणपतिं हवामहे प्रियानन्द्वा प्रियपतिं हवामहे निधिनन्द्वा निधिपतिं हवामहे वसोमम आहमजानि गिरपदम त्वमजासि गिरपदम् विघ्नहर्ता गणपतये नमः। गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य ओम पवित्रेण शतधारेण सुवामरुक्षाय इंद्रमूर्तये स्वाहा। वास्तुमंडल देवताभ्यो नमः। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती समन्वित विधानादि चतुष्टि योगिनी मंडल देवताभ्यो नमः। गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य ओम नरिस्वशम वेदाय नमस्मात् वैश्वानराज्ञेतारमणेः एमे नमो वेदान्नवृता अवृतं परिश्रयजय देवाः। अजरादेक पंचाशत क्षेत्रपाल मंडल देवेभ्यो नमः। सायान्य पूजार्थं गन्धाक्षतैः सम्पूज्य सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्कारं करोमि। ओम अम्बे अम्बिकें बालिके नमो नयति कश्चन तस्य जीवकः सुभद्रिकां गाम्भीरवासिनीं यन्त्री नाट्यन्द्रस्य जमने ध्रुवासि धरित्रे लिखे त्वजेत्वा रजयित्वा भूखायित्वा लोकन्ता इन्द्रम्। ओम ब्रह्माणि सर्वतोभद्रमण्डल देवता समन्वित नमस्काराय च नमः। शिवाय च शिवकराय च संघातुरुद्रदेवेभ्यो नमः। सर्वोपचारादि साधान्य पूजार्थं गन्धाक्षतैः सर्वोपचारादिकं गुरुभागद्रव्यं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कार।
संपदो बाहुरत विश्वदसबात संभाव्यं नमले संपदेर्द्यावा भूमि जडयं देव एकः मंत्रपशवांगें समर्पयामि चल सर्व सिंह या पाणी का पाणी प्रामाण्यातून केल्या जात असतं बरं का. म्हणजे आपण ज्यावेळेस केंद्रात बसतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समजतात की कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये जर का बुद्धी प्रामाण्य असेल तर मग तो कर्मयोग बनत असतो. नाही ते हे ऑलरेडी पूजन आणि त्यासोबतच आपण नवचंडीची उपासना आहे. तर ती कुलदेवतेची उपासना ही सदैव आम्हाला पुष्टी देणारी असते आणि आमच्या जीवनातल्या ज्या काही अरिष्ट गोष्टी असतील त्या सगळ्या दूर करण्याची ताकद आमच्या भगवती कुलदेवतेमध्ये असते. म्हणून मग तिथे ही नवचंडीची पूजा आपण करण्याचं निश्चित केलं. आता निश्चित केल्यानंतर आपण आज सकाळी जेव्हा पूजेला आरंभ केला तर सगळ्यात पहिली आपण पूजा केली. आपण पूजेला सुरुवात करत असताना सगळ्यात पहिले आपल्या कपाळाला दुसरा घेणार का? बरोबर आहे. 4 वेळे गंध का लावायचा? 4 लागले. तर सांगितलंय की दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि नाकाच्या वरील आपल्या बुद्धीचं स्थान आहे आणि ते त्या बुद्धीने दोनच वेळे का? निर्णय घेत असतात. दोनच वेळे माझे निर्णय मला योग्य वेळी चांगले सुचले पाहिजे म्हणून मग कपाळाला मी रोज गंध लावला पाहिजे. ती बुद्धीचं पूजन आहे माझ्या. म्हणजे आपण सायन्स मध्ये जर बघू ना तर प्रगती आहे तर त्याच्यामध्ये पण ते काय जर लहान मुलांना लक्षात बसत नसेल तर मग त्यांनी इथं दाबायचं सोडायचं असं 3 मिनिटं करायचंय रोज. तर मग त्यांच्यामधले ते जे पॉइंट्स आहेत ते ऍक्टिव्ह होऊन जातात आणि मग त्याच्यापासून त्यांना लक्षात बसायचं म्हणजे त्यांचा मेमरी वाढत जातात. स्त्रियांना सुद्धा राऊंड लावायचं सांगितलं ना तर त्याच्यामध्ये असं सांगितलं तरी स्वतः सायन्समध्ये आहे ते सगळं तिला माहिती आहे. आतमध्ये जी पिट्युटरी नावाची ग्लँड असते ना तर ती काय करते आपल्या बॉडीत हार्मोन्स सिक्रेट करते. इथपर्यंत आपल्याला ॲलोपॅथीचं सायन्स शिकवतं पण आयुर्वेद काय सांगतं की आपण जी हळद लावतो तर ती हळद लावल्यानं स्त्रियांना गर्भाशयाशी संबंधित हार्मोन्स चांगल्या रीतीने तयार होतात. म्हणून मग जुन्या काळातल्या ज्या बाया होत्या ना तर त्या हळद कुंकू लावायचं असं मेन लावून मोठं तर त्यांना पिरियड सायकलमध्ये होणारे ओटीपोटाचे दुखणे जे असायचे ना ते अल्प असायचे. आता आपण टिकलीवरती आल्यामुळं ते दुखणे वाढलेले बहुतांश प्रमाणात पर्सेंटेज जर पाहता तुम्ही तर म्हणजे आधी ज्या आम्हाला जे दिलेल्या ऋषींनी गोष्टी आहेत ना त्या प्रत्येक गोष्टीमागं सायन्स आहे. ती आम्ही फक्त समजून घेतलं पाहिजे की जसं पायातले जोडवे विवाहानंतरच का धरावं लागतात. श्वासनीचं वायरदाणे म्हणून आपण सौभाग्याचं लेन आहे पण त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. जोडवे नेमके चांदीचेच का बरं घालायचे? नेमकं तिथंच तुमचं बजेट संपतं का? प्रश्न आहे का नाही? मग तिथं जो सांगितलंय की कमरेपासून सगळे खालचे अलंकार जे आहेत तर ते चांदीचे सांगितले आणि बरोबर अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे तर त्याच्या वेन्स या ओव्हरीशी अटॅच असतात आणि त्या ओव्हरीमधली जी उष्णता आहे ती नियंत्रित राहते म्हणून चांदी ही थंड असते. म्हणून मग जोडवे पायामध्ये तिथं घालतात. आलं लक्षात? आणि त्या ओव्हरीचा वापर कधी केला जातो? आफ्टर मॅरेज. म्हणून मग ते विवाहाच्या नंतर घालायचं ते सौभाग्याचं लेणं म्हणून हळद कुंकू लावायचं महत्व सांगितलं. मग त्याच्यानंतर आता आपण आचमन केलं. हातामध्ये पाणी घेऊन पिलं की नाही 3दा तर म्हणजे आचमन म्हणजे आपल्याला तहान लागली का? नाही. तर मग त्याच्यात सांगितलेलं आहे इथे असतं आपल्या देवतीर्थ म्हणून आपण ह्या बोटांना देवाला गंध लावतो. इथं असतं ब्रह्मतीर्थ म्हणून ह्या बोटाने स्वतःला गंध लावायचा असतो. आणि आम्ही तुम्हाला जे 2 बोटांना गंध लावतो तो तुमच्यातला देव आणि तुमच्यातला माणूस असे हे 2 बोटांनी गंध लावणे. म्हणून स्त्रियांनी पण एकमेकांना गंध लावताना असंच लावलं पाहिजे की त्याच्यातला ह्या 2 बोटांचा वापर त्याच्यातला देव त्याच्यातला माणूस असं त्यांचं पूजन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जे बोट आहे इथं असतं आपल्या पितृतीर्थ म्हणून ह्या बोटाने आपण पिंडांना करत असताना गंध लावत असतो. इथं असतं ऋषी तीर्थ म्हणून या बोटाने आपण असं पाणी सोडतो तर ते ऋषींना जात असतं बरं का. इथं आहे मातृतीर्थ म्हणून या मातृतीर्थातून असं पिंडांना पाणी पितरांना पाणी दिल्या जातं. म्हणून आम्ही सगळ्या वेळेस तुम्हाला असं पाणी सोडायला सांगतोय म्हणजे हे बरोबर देवतीर्थातून पाणी देवांपर्यंत पोहोचत असतं. आलं लक्षात? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अंगठ्याचा वापर कधी करायचा कुंकू लावताना तर जेव्हा एखाद्याचा तो युद्धाला चालला असेल किंवा जो परीक्षेला चालला असेल किंवा स्पर्धेला चालला असेल तर त्याचं वीर तिलक करायचंय.
बहीण जेव्हा भावाला ओळखते भाऊबीजेला किंवा राखी पौर्णिमेला, तेव्हा वीर तिला करायचं असतं की तू माझं रक्षण कर, म्हणून तेव्हा अंगठ्याने गंध लावायचा आहे. बाकी सगळं एकमेकींना लावताना हे 2 बोटच वापरले पाहिजे. हे त्याचा सायन्स आहे बरं का. म्हणजे सायन्स म्हणजे काय, शास्त्र. आता तुम्ही सगळेजण ज्यावेळेस शाळेत शिकलेले असतात, ही नाही तर त्यावेळेस ना सायन्स 1 सायन्स 2 नव्हतं, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र असा शब्द असायचा. सायन्स म्हणजे काय, शास्त्र. आलं लक्षात, की जे कुठल्याही काळामध्ये बदलत नाही, ते तिकाला बाधित असतं. स्थळ काळ हे सगळं सेम, त्याला काही परिणाम होणार नाही, असं ते त्याला म्हणलं जातं शास्त्र. म्हणजे आपणही काय म्हणतो की शास्त्रानुसार आपली पूजा झाली पाहिजे. आम्ही म्हणतो हा झाली पूजा झाली, तुम्ही म्हणतात ओके झाली, पण नेमकं काय केलं हे तर समजून घेतलं पाहिजे. नाही तर छान गाणे म्हणले मस्त झाली पूजा, काही अर्थ नाही त्याला. त्याच्यामध्ये बुद्धी प्रामाण्य असलं तर मग ते समजून उमजून केल्या जाते सगळी गोष्टी. पण मग त्याच्यासाठी आपली वेळ द्यायची तयारी पाहिजे असते. नाहीतर मग आपण म्हणतो किती वाजतील, किती वेळात होतं, मग म्हणलं की मग आम्ही म्हणतो झालं आवरलं चाललो आम्ही. असं नको व्हायला. ते समजून उमजून करू तर मग त्याच्यामध्ये करण्यातही ती मजा येते बरं का. म्हणजे ह्या गोष्टी मुद्दाम थोड्याशा सांगण्यासाठी वेळ घेतोय तुमचा. आता त्याच्यानंतर हे झालं, आचमन झालं. मग त्याच्यानंतर संकल्प केला की आमची पूजेमध्ये चित्त एकाग्रता राहावी, म्हणून मग आम्ही देवांकडनं ब्राह्मणांकडनं ह्या सगळ्या गोष्टी शांतीपाठ आम्ही ऐकतो. मग त्यावेळेस तुमचं मन स्थिर होण्यासाठी तो शांतीपाठ म्हणलेला असतो. कारण पूजेला बसल्या बसल्याच लगेच मन स्थिर होत नसतं. जसं जुन्या काळातल्या बाया विहिरीतून याच्यातून पाणी काढून आणलं का, आल्या आल्या ते पाणी प्यायचं नाही, थोड्या वेळ ते थांबवायचे. नदीतलं पाणी आणलेलं असायचं तर ते पाणी ना थोड्या वेळ तसंच ठेवून द्यायचे. मग त्याच्यातला जो गाळ असेल तो खाली बसायचा 10 मिनिटात, मग नंतर ते वरचं पाणी प्यायला घ्यायचे. तसं आमचं मन जे तर पूजेला बसल्या बसल्या लगेच स्थिर होणार नाहीये, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी डोक्यात चालू राहतात. मग ते स्थिर होण्यासाठी तो शांतीपाठ म्हणता आपण. मग त्याच्यानंतर संकल्प केला, मग आजचा दिवस नक्षत्र ह्या सगळ्यांचं उच्चारण केलं आणि आपण सांगितलं की आम्ही वास्तूसह नवचंडीची पूजा आपल्या याच्यामध्ये करतो आहोत. आता त्याच्यात कसं असतं की ह्या पूजा करण्याच्या ज्या पद्धती आहे त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी कोणी जसे ह्या ताई बोलल्या की अगोदर नुसतं गृहप्रवेशच केला चालतं, त्याच्यासोबत वास्तू वेगळी केली चालतं, नवचंडी वेगळी केली तरी चालतं, आणि सगळे एकत्र केलं तरी चालतं, त्याला काही अडचण नाही. मग आता काय असतं, त्या परिस्थितीनुसार काही काही गोष्टी त्याच्यामध्ये बदल होत असतात. त्याच्यामुळं काय असतं, आता सपोज एखाद्या प्रवासामध्ये आपण गाडी चालवायलो ना, तर मग तो चालवत असताना त्या चालवणाऱ्या ड्रायव्हरला जर आपण सतत टॉर्चर करत राहिलो तर त्या ड्रायव्हरला ते चालवायला मजा वाटत नाही. ही गोष्ट पण आपण थोडीशी लक्षात घेतली पाहिजे बरं का. म्हणजे आमचा ड्रायव्हर असंच करायचा, आमचा ड्रायव्हर असंच करायचा, तसं हे नाही योग्य. म्हणजे त्या परिस्थितीनुसार त्यांना काही निर्णय बदलावे लागतात. ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे बरं का. ही महत्वाची गोष्ट असते. आता त्याच्यामध्ये ही पहिली पूजा करत असताना आपण पुण्याह वाचन नावाची पूजा केली. पुण्याह म्हणजे काय तर पुण्य, आणि त्याचं वाचन करायचं. तर मग ते वाचन करत असताना आपण त्याच्यात सगळ्यात पहिले गणपतीचं पूजन केलं. ती पूजा आपण तिथं जाऊन तुम्ही दोघांनी पूजा बसून केलेली आहे. मग सगळ्यात पहिले गणपतीची पूजा केली, विघ्नहर्ता गणपती आहे म्हणून. मग त्याच्यानंतर आपण भूमिमातेची पूजा केली की आपल्याला अन्न देणारी पाणी देणारी माता, तरी आपण हिला राता मारत चालतो, म्हणून आपण सकाळी समुद्र बसली देवी की नाही, मग ते देवीला नमस्कार ह्या भूमिमातेला. मग त्याच्यानंतर सूर्यनारायणाचं पूजन केलेलं आहे, दिव्याची पूजा केलेली आहे. मग आपल्याला हे काय आहे तर हे तेजाची पूजा आहे, ती तेजस्विता माझ्या जीवनात आली पाहिजे म्हणून हे तेजाचे पूजन करायचं असतं. आणि मग त्याच्यासोबत काय सांगितलेलं आहे तर ते कर्म साक्षी देवता आहे. आपण काय काम केलं ते भगवंताला सांगत असतं, म्हणून या साक्षी देवतांचं पूजन इथं केलं गेलं. मग नंतर त्या कलशची पूजा केली. मग कलशमध्ये एक एक पैसा, सुपारी, अक्षदा, फूल, एक एक मंत्र म्हणत तुम्ही त्याच्यामध्ये घातलं. आणि मग त्याच्यानंतर कलशवरती नारळ ठेवलं आणि मग नंतर तो कलश कपाळाला लावला. आता कलशवरती नारळच का ठेवायचं, काही ठिकाणी ते पूर्ण पात्र ठेवलं, काही ठिकाणी नारळ ठेवलं. त्याच्यामध्ये काय बदल आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला वरुण देवताची पूजा करायची आहे, म्हणजे पाण्याची पूजा करायची, तर त्याच्यावरती श्रीफळ ठेवलेलं आहे. श्रीफळमध्ये खरं जे जमिनीतल्या गर्भातलं पाणी आहे ते असतं, म्हणजे त्याला म्हणतात गर्भोदक. हा एक विचार करा की देवानं किती हॉर्स पॉवरची मोटर लावली असेल की ते जमिनीतलं पाणी त्या नारळात जातं बरोबर एवढं उंच, आपल्या घरापेक्षा उंच असतं नारळाचं झाड, 3-3, 4-4 मजले उंच असतं ते.
म्हणून मग ते असतं गर्भोदक आणि मग त्याची पूजा करून स्थापना केलेला तो कलश तुमच्या कपाळाला मुद्दाम लावला चौघांच्या. तुम्हाला दोघांना इथं बसवलं होतं की नाही, मग ते कशासाठी लावला तर त्याचं कारण सांगितलेलं आहे की आमच्या भाग्यरेषेमध्ये आमच्या ललाट रेषेमध्ये जर काही अशुभ विधिलेख लिहिलेला असेल, आपण म्हणतो ना सटवाई येते आणि 5वीच्या दिवशी तो विधिलेख लिहून जाते लेकराचा, तर तो जो अशुभ विधिलेख लिहिलेला असेल तर तो पुसून टाकण्याचं काम फक्त गंगा माता करू शकते. म्हणून तो गंगा मातेचा कलश आपण कपाळाला लावलेला. आपलं जे स्वाध्यायाचं पुस्तक आहे गंगा लहरी म्हणून, तर त्याच्यामध्ये दादांनी हा संदर्भ दिलेला आहे बरं का सगळा. हा, तर मग तो कलश कपाळाला लावला की आमचं जे काही अशुभ विधिलेख असेल आमच्या याच्यातला तो सगळा दूर निघून जावं असं. आणि दुसऱ्यांदा लावला तर आमचं अज्ञान दूर झालं पाहिजे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये सांगितलं की माझं भाग्य उजळलं पाहिजे. म्हणून 3 वेळेस तो कलश कपाळाला लावला. एकदाच का लावला माहिती पाहिजे ना कारण, ते सांगतोय तुम्हाला एक गोष्ट. म्हणजे आम्ही नुसतं संस्कृतमध्ये म्हणत राहतो पण त्याचे कारण पण आहेत सुंदर सुंदर छान. मग ते झाल्याच्या नंतर मग तुम्ही असं ते बारीधार घेतली बघा त्या कलश त्याच्यामध्ये, आणि त्या गुरुजी 2 वेळेस याच्यामध्ये बाहेर घेतलं. कशासाठी घेतलं होतं तर त्यावेळेस म्हणलं की यात पापम रोगम अशुभम अकल्याणम, जे काही पाप रोग अशुभ अकल्याण असेल आमच्या या सगळ्या वास्तूमध्ये, जसं त्या दिवशी आपलं बोलणं झालं ते सगळं दूर निघून म्हणून ते बाजूला काढलं बरं का. मग त्याच्यानंतर सगळ्या देवांचे आशीर्वाद घेतले. परत दुसऱ्यांदा बाजूला घेतलं त्यावेळेस म्हणलं की हताश्च ब्रह्मदिशा हा हताश्च परिबंधिन्या हा शत्रावः पराभूयांतु शाम्यंतु घोराणी शाम्यंतु पापाणी, असं जे संस्कृतमध्ये म्हणलं तर ब्रह्मदेवानं निर्माण केलेल्या 10 दिशा आहेत. त्याच्यामध्ये आमच्या बाबतीत शत्रुत्वाची भावना असणारे जे सगळे लोक असतील त्या सगळ्यांचा पराभव होता, आमच्या सगळ्या घोर चिंता सगळ्या शमन होत, म्हणून ते बाहेर काढलेलं होतं. आणि मग ते बाहेर फेकून दिले डायरेक्ट, ते आपल्या याच्यामध्ये नाही. मग अशा पद्धतीनं ते जे पाणी घेतलेलं होते देवतांच्या आशीर्वादाचं, मग त्या आशीर्वादाच्या पाण्यानं तुमच्यावरती अभिषेक केला. आपण थोड्या वेळ तुम्हाला जागा बसून बसायला सांगितलं आणि मग त्यावेळी तुमच्यावरती अभिषेक केला. खरं पाहिलं तर पूजेमध्ये बसत असताना यजमान पत्नी ह्या उजव्या हातालाच बसल्या पाहिजे, कारण तुम्ही त्यांच्या सहाय्यक आहात. सगळ्या गोष्टींमध्ये पटपट पटपट तुम्ही त्यांना मदत करायच्या. पहिल्या काळामध्ये संस्कृत भाषा ही सगळ्यांना बोलता यायची, असं नाही की फक्त ब्राह्मणच बोलायचे, सगळेजण संस्कृतमध्ये बोलायचे. मग ती तुम्हालाही समजायची. आम्ही म्हणलं ना गंधाक्षर पुष्पम समर्पयामी, तर तुम्ही लगेच गंधाक्षरा फूल तयार करून यांच्या हातात द्यायच्या, म्हणजे पहिल्या काळातल्या यजमान पत्नी. मग त्या पटकन इथं देवाला ते फूल वाहायला जायचं. म्हणजे ही क्रिया जी आहे ती पटपट व्हायची आणि बाकीच्या गोष्टींमध्ये आपला वेळ देता यायचा. जो सांस्कृतिक काम करायचंय, संस्कृती विस्तार करायचा त्याच्यामध्ये. मग अशा पद्धतीतून हे पूजेच्या भागामध्ये तुम्ही उजव्या हाताला असता. फक्त तुमच्यावरती जेव्हा अभिषेक करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला जागा बदलून बसायचं, ठीक आहे. मग आता ही पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या आधी एक प्रार्थना म्हणली. 5 गुरुजी तुम्हाला एक प्रार्थना सांगितली ना, तिचा अर्थ होता भूदेवाहा भू ब्राह्मणा मह्यम सह कुटुंबिनी. हे देवांनो, हे ब्राह्मणांनो, मी माझ्या सगळ्या कुटुंबासह नमस्कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्षमाणाय, नमस्कार करतो आशीर्वादाच्या अपेक्षेनं तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. मग एक गुरुजीने तुमच्यावर त्या अक्षरा टाकल्या. अस्तु पुण्याहम, पहिला आशीर्वाद दिला तुम्हाला पुण्य लाभो. दुसरा आशीर्वाद दिला अस्तु कल्याणम, तुमचं कल्याण हो. तिसरा आशीर्वाद दिला कर्मवृद्धीता, आमच्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल त्याच्यात तुमची वाढ हो, प्रगती हो. नंतरचा आशीर्वाद दिला आयुष्यामध्ये स्वस्थ, तुमच्या सगळ्यांची तब्येत निरोगी राहू दे. आणि नंतर 5वा आशीर्वाद दिला अस्तु श्रीही, म्हणजे लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती निरंतर राहो. असे 5 आशीर्वाद या पहिल्या पूजेमध्ये दिले गेले बरं का. तिची पहिली पूजा झाली, तिचं नाव आहे पुण्याह वाचन, पहिली पूजा, फक्त गणपतीचं पूजन. आणि मग ती पूजा झाल्याच्या नंतर मग यांनी तुम्हाला औक्षण केलं. घरातली जी सगळ्यात वृद्ध स्वाशने असते ना, तर तिच्या हाताने औक्षण केलं जात असतं. मग ते औक्षण करत असताना आपण त्याच्यामध्ये सोन्याची अंगठी घेतो, सुपारी घेतो. का घेतो? परंपरागत आपण घेतो, आमच्या सासूने सांगितलं किंवा आमच्या आईने सांगितलं आम्ही घेतो. पण त्याची कारण माहिती पाहिजे की सुपारी जे आहे तर ते पूर्ण फळ आहे, म्हणून ते त्याच्या कपाळाला स्पर्श करतो ना तर त्याच्या ज्याला ओवाळ ठेवतो त्याचं जीवन परिपूर्ण बनलं पाहिजे. ते नुसतं सोशल मीडियामध्ये वाया नाही गेलं पाहिजे. आजच्या काळात तेच चाललंय का नाही सगळ्यांना, तसं नको व्हायला. मग त्याच्यानंतर जे सोनं आहे ना, तर सोन्याचं कारण हे सांगितलं की सोन्यामध्ये जी तेजस्विता आहे अशी माझ्या जीवनामध्ये आली पाहिजे. आणि सोन्याला जसं अग्नीची परीक्षा द्यावी लागते तसं माझ्या जीवनामध्ये पण अग्नीची परीक्षा येईल. मग तिथं मी डगमगणार नाही, तिथं मी स्थिर राहील, त्यावेळेस त्याला चकाकी येत असते.
म्हणून मग ते सोनं कपाळाला लावलं जात असतं, हे त्याचं महत्व होतं तुम्ही जे केलं ते. मग त्याच्यानंतर मग पूजा करताना आपण इथं नंबर 2 ची पूजा केली, ते हिरवा पीस आहे ना, तर तिथं मातृका पूजन म्हणजे देवींची पूजा केली. मग ते देवीची 16 रूपं आहेत त्यांची तिथं आपण समोर पूजा केली. आणि नंतर त्या पानावरती ज्या 7 रेषा मारल्यात ना, तर त्यांना बसवधारा म्हणतात. तर त्या बसवधारांना मराठीमधलं नाव तुम्हाला माहिती, आसरा माहिती आहेत ना, त्या आसऱ्यांची पूजा त्या पानावरती केलेली आहे. हा, मग तिथं म्हणून मग देवीचा फोटो आपल्या ठेवलेला आपण तुळजाभवानीचा. मग त्याच्यानंतर ती पूजा झाल्यानंतर मग आपण काय केलं तर आपल्या नांदी श्राद्ध केलं. तुम्हाला सांगितलं की हात नका लावू यांना, तुम्हाला उठून दिलं. मग ते नांदी श्राद्ध केलं की यांचे वडील आजोबा पंजोबा आणि यांच्या आईकडचे पण वडील आजोबा पंजोबा त्या सगळ्यांचं नांदी श्राद्ध पूजा केली की सगळ्या पितरांचे आशीर्वाद आमच्या मिस्टरांना लाभले पाहिजे तुमच्या, तर त्याच्याकडून तुम्हाला लाभत असतात. घरातले सगळ्यात मोठे हे असतात, यांच्याकडून सगळ्या मुलांना वगैरे सगळ्यांना पत्नीला सगळ्यांना लाभत असतं ते. म्हणून ते नांदी श्राद्ध पूजन यांच्या हाताने केलं. मग त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला प्रत्येकाला गंध लावून ते हे दिले बघा, बदाम आणि दक्षिणा. तर म्हणजे ह्या सगळ्या पूजेची वर्णी देणं म्हणजे पूजेची सुपारी देणं हे त्या पूजेमधला भाग येतो बरं का. म्हणजे इथपर्यंतची पूजा आहे ना सामान्यपणे सगळ्यांना माहित असायची. आणि ह्या ज्या 2 पूजा आहे ना त्या बेसिक आहेत, त्या सगळ्या पूजेमध्ये असतात. लग्नामध्ये पण असतात, बारशामध्ये पण असतात. त्या 2 पूजा ज्या आहेत त्याला मातृका पूजन आणि पुण्यावाचन असं म्हणतात. त्या दोन्ही पूजा म्हणजे आपलं शास्त्र असं सांगतं की कलो चंडी विनायक, कलियुगामध्ये चंडी आणि विनायक हे 2 जण सगळ्यात जास्त फल देणारे देवता आहेत. म्हणून त्या दोघांचं पूजन त्याच्यात केलं जात असतं. मग ती पूजा झाल्याच्या नंतर नांदी श्राद्ध केलं. नांदी श्राद्ध झाले की तुम्ही आम्हाला वर्णी दिली आणि मग नंतर ती पिवळी मोहरी फेकली बघा सगळ्या दिशांना, फेकली का नाही. म्हणजे 10 दिशांकडून कुठल्याही आपल्याला बंधनं निर्माण होऊ नये, आपल्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये, आपल्यामध्ये काही विघ्न येऊ नये आपल्या कार्यामध्ये, म्हणून एक सुरक्षा कवच आपण आपल्या भोवती तयार करून घेतलं. ठीक आहे. आता ते पूजन झाल्याच्या नंतर मग आपण काय केलं की जिथं खाली 3 सुपाऱ्या मांडल्या बघा, भूमिकुर्म अनंत म्हणजे आपण अग्नीची स्थापना करणार आहोत ना, तर म्हणून या भूमी मातेला कुर्म देवता आणि अनंत देवता यांना त्रास व्हायला नको म्हणून त्यांच्याकडनं लिगल परमिशन घ्यायची असते. म्हणून मग त्यांचं तिथं पूजन केलं. आणि मग त्याच्यानंतर इथं आपण वास्तुमंडलाची स्थापना केली. म्हणजे आज आपण मुख्य पूजन काय करायचं ठरवलं होतं की वास्तुमंडल. आता वास्तुमंडलाचं पूजन करत असताना जे चारी बाजूला जे उदबत्ती लावलेली आहे त्याला दोरा लावलेला आहे, त्याला आपण स्तंभांचं ते प्रतीक आहे. जुन्या काळामध्ये आपलं जे कॉलम हे करायचे बघा, खांब उभे करायचे नंतर माळवट टाकायची, तसं आजही आपण काय करतो कॉलम उभे करतो आणि मग स्लॅब टाकतो. म्हणजे पद्धतीच आहे, आधी स्तंभांची पूजा आणि मग त्याच्यानंतर मग वरती छताची पूजा केली जात असते. मग तशा पद्धतीतून इथे आपण हे वास्तुमंडलाची पूजा केलेली आहे. मग ती वास्तुमंडलाची पूजा करताना ते स्तंभ पूजन झालं. मग नंतर त्या गुरुजींनी एक 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 रेषा मारली सोन्याच्या काढी आणि मग ते पूजन करत असताना म्हणजे ते आरेखन आहे. ITI मध्ये कोर्स असायचा बघा, स्थापत्य आणि आरेखन शास्त्र म्हणून, म्हणजे लेआउट तयार करणं आपलं स्ट्रक्चरल डिझाईन. असं त्या गुरुजींनी त्याच्यामध्ये त्या रेषा मारल्या, त्या देवता स्थापन केल्या आणि मग नंतर त्या 77 देवतांची आपण स्थापना केली. आता या 77 देवता का बरं आहे, कोण आहेत त्या, मग त्याचं ते महत्व येतं. आता हे आणखीन एक कारण तुम्हाला सांगणार आहे वास्तूचं. असं झालंय की ना त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता, तर त्याचं आणि महादेवाचं युद्ध सुरू झालं आणि मग त्या त्रिपुरासुराच्याकडे खूप मोठं सैन्य होतं. महादेवाच्या मनामध्ये आले त्याचं सैन्य खाणारं कोणीतरी असायला पाहिजे होतं. म्हणून महादेवाच्या घामापासून या वास्तुपुरुषाचा जन्म झाला. वास्तुपुरुषाचा जन्म झाला तर तो काही आईच्या पोटातून जन्माला नाही आला, तो त्या कल्पनेतून आलेला देवाच्या, म्हणून एकदम मोठा जन्माला आला. आणि मग त्याचा विषय काय होता की त्याचं सगळं सैन्य खाल्लं पाहिजे. मग त्याने ते सगळं सैन्य खायला सुरुवात केली. महादेवाला मार्ग मिळाला, महादेवाने जाऊन त्रिपुरासुराचा वध केला, महादेव चालले गेले. काय क्रिया घडली इकडे महादेवाच्या लक्षात पण नाही आलं. पण नंतर जेव्हा याचं सगळं सैन्य खाणं झालं ते राक्षसांचं, तर यानं देवाचं सैन्य खायला सुरुवात केली. मग आता आणि काय पंचायत, मग हे सगळे जण पुन्हा सगळे देव ब्रह्मदेवाकडे जातात, ब्रह्मदेवाकडून विष्णूकडे जातात की सांगा आता आम्हाला काय करायचं याच्यावर मार्ग. मग तिथं ब्रह्मदेव विष्णू सांगतात की ते विष्णू तो जो आहे तर तो जो वास्तुपुरुष आहे तर तो महादेवाचा मुलगा आहे, म्हणून त्याला आपल्याला मारता येणार नाही. मग त्याला सांगा तुम्ही महादेव आले तर त्यांना तुम्ही दर्शन घ्यायला लोटांगण घेईल. मग ते लोटांगण त्याला घेताना पालथा तो झाला की तुम्ही त्याच्या अंगावरती उभे राहा सगळे. मग हे सगळे 77 देवता त्याच्या अंगावरती उभे राहिले पूर्णच्या पूर्ण, त्याला उठू देत नाही. मग अशी ह्या 77 देवतांची तिथं पूजा आपण केली. म्हणजे त्याच्यातला 78 वाला उभं राहायची गरज पडलीच नाही. 77 पर्यंत तो प्रयत्न करत होता उभं राहण्याचा, म्हणून एक एक जण त्याच्या अंगावरती उभे राहायचं, तो जिथून उठायचा प्रयत्न करत होता. अशा त्या 77
इतर देवतांची तिथं स्थापना झाली. मग त्याच्यानंतर त्या वास्तुपुरुषाचं काय झालं मग तिथं तो जो वास्तुपुरुष होता खूप वेळानंतर महादेव येतात आणि मग महादेव त्याच्याशी महादेवाशी तो बोलतो, त्याच्या मनाच्या भाषेतून महादेवाला सांगतो की यांना सरकारला जागा नाही, मला त्रास देतात, मला उठून देते. मग महादेव पाहतात की नेमकं काय घडलं सगळं, म्हणजे त्यांच्या अंतर्ज्ञानानं जाणून घेतात. ते आपण आपल्या भाषेत थोडं इंग्लिशमध्ये म्हणून तर ते त्यांची मेमरी रिकॉल करतात आणि मग ते समजून घेतात की काय काय घटना घडली ते. आणि मग ते त्याला सांगतात नाही तू असाच झोपलेला राहा, कारण पुन्हा जर उठवलं तर तू पुन्हा सगळं खायला सुरुवात करशील, सगळं संपवून टाकशील. म्हणून मग त्याला काही त्याची चुकी नसताना त्याला शिक्षा झाली की नाही, म्हणून मग महादेव त्याला वरदान देतात की हे असे वेगवेगळे वरदान देतात की ज्या घरी तुझी व्यवस्थित पूजा करून तुझा हवन करून तुला शांत केलेला असेल, तुला पालथ करून ठेवलेला असेल, त्या घरी तू काही खाऊ नकोस. पण ज्या घरी तुझ्या श्रीविधीत पूजा करून तुला शांत केलेलं नसेल त्या घरी तुला काही पण खाऊ शकतोस. म्हणून त्याला तो आशीर्वाद दिलेला आहे वास्तूला. म्हणून आपण म्हणतो की वास्तू शांती नाही केली तर बरकत येत नाही किंवा घरात आरोग्य लागत नाही, या सगळ्या ज्या अडचणी येतात त्याची कारणं ही पण असतात. म्हणून आपण वास्तुशांतीचं पूजन करतो. मग आता हा जो वास्तुपुरुष आहे ना याची बाजू जड होती, कारण त्याची चुकी नसताना त्याला शिक्षा झाली. म्हणून मग तो ते देवाकडनं काही अटी मागून घेतो. मग त्याच्यात त्यांनी अटी काय टाकल्या, मंगळवारी आणि रविवारी वास्तू शांत होणार नाही. ज्याने जर रविवारी मंगळवारी वास्तू शांती केली असेल तर ते मुहूर्ताच्या शिवाय केले तो वास्तू शांत होत नसतो. आणि बाकी 4 महिने सांगितले. जसं चैत्र महिना आहे, मागच्या महिन्यात आपण केली नाही बघा वास्तू, चैत्र महिना आहे, तसा आषाढाचा महिना आहे, भाद्रपद महिना आहे आणि आश्विन महिना आहे. या 4 महिन्यामध्ये वास्तू शांत होत नाही. जसं 3.5 मुहूर्तापैकी चैत्र महिन्यातला गुढीपाडवा येतो, अश्विन महिन्यामधला दसरा येतो, पण त्या दिवशी वास्तूचं मुहूर्त नसतं. वास्तू केलं तरी तो शांत होत नाही. म्हणून त्या गोष्टी त्या मुहूर्तावरती होणं गरजेचं असतं. आलं लक्षात? आजही वास्तूचं मुहूर्त नाही, वास्तूचं मुहूर्त उद्या आहे. म्हणून उद्या पण आहे, परवा पण आहे. आपण वास्तुपुरुष उद्या ठेवणार आहे, आज नाही ठेवणार आहे तिथे खाली नेऊन. आलं लक्षात? हे त्या गोष्टी आता आपण 2, 3, 4 असं आपण 3 दिवस आपले ठरवले होते. बरोबर पहिल्या दिवशी वास्तुशांतीचं मुहूर्त होतं, त्या दिवशी वास्तुशांती करून आपण वास्तुपुरुष खाली ठेवून देणार होतो आणि ती वास्तूची पूजा संपवून मग नवशैली आपण नवीन स्टार्ट करणार होतो. पण आपल्या अडचणींमुळे आपल्याला दिवस बदलावे लागले. मग आपण त्या अडचणीमुळे आपण बरोबर ते व्यवस्थित हे केलेलं आहे नियोजन. 8 आणि 9 तारखेला दोन्ही तारखेला वास्तूचं मुहूर्त आहे. मग आपण त्यावेळेस वास्तुपुरुष आता स्थापन करणार आहोत. त्या नियमानुसार आपल्याला बसावं लागेल ना. अगोदर नाही पहिल्या दिवशीच करायचं असं नाही चालणार. त्याचा दोष तुम्हाला नाही लागणार, मला लागेल. मग त्याचा दोष मी का घेऊन बसू, माझ्या घरी का बरं मी दवाखाना चालू करून घेऊ, त्याचा विचार मी करेलच ना. म्हणून मग आपण आज वास्तुपुरुष न्यायचे आहे. आलं लक्षात? असं त्या वास्तुमंडळाची पूजा आपण केली. मग त्याच्यानंतर इथे हे जे आहे तर हे देवींचं 64 योगिनी आहे. आपण आरतीमध्ये नवरात्रीच्या म्हणतो बघा, मी 64 योगिनी, सकाळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी कोण, रेणुका माता. म्हणून ती योगिनी मंडळावरती रेणुका मातेचा फोटो ठेवलेला आहे. आलं लक्षात? या 64 योगिनी आणि त्याच्यामध्ये श्रेष्ठ रेणुका माता, त्यांची तिथं स्थापना केली. मग त्याच्यानंतर ह्या 51 क्षेत्रपाल म्हणजे 51 क्षेत्रपाल देवता आहेत. म्हणजे सगळ्या जागेचं क्षेत्राचं रक्षण करणाऱ्या देवता आहेत खालच्या. आणि मग त्याच्यावरती आपण पंचमुखी हनुमानजीचा फोटो ठेवला की दक्षिणेकडे मुख करून कोणती देवता राहू शकते, हनुमानजी. म्हणून मग ते पंचमुखी हनुमानजी तिथं स्थापन केलेले की आमच्या जीवनातील जे काही भूत प्रेत बाधा असतील दक्षिणेकडून येत असतात सगळे ते दोष दूर करतात. म्हणून त्यांचं तिथं पूजन केलं. त्या 51 म्हणजे 51 असे क्षेत्रपाल त्यांची पूजा केली. तर त्यामध्ये सगळ्यात खाली इथं बघा वेगवेगळ्या रंगानं डिझाईन केलेलं मंडळ होतं बघा त्या चौरंगावरती खाली. तर त्याला म्हणतात सर्वतोभद्र मंडळ. मग त्याच्यावरती मग ते सर्वतोभद्र मंडळच्या देवता सगळ्या स्थापन केल्या. त्या सुपारीवरती एका सुपारीवरती केल्या ना सगळ्या. तर त्या स्थापना झाली की मग नंतर वरती ते एक हे होता बघा वस्त्र, त्या वस्त्रावरती सगळं यंत्र काढलेलं होतं ते श्रीयंत्र. आणि मग त्याच्यावरती त्या स्त्री यंत्रावरती सगळ्या देवतांची स्थापना केली आणि मग वरती आपल्या देवतेची स्थापना, देवीची स्थापना. आलं लक्षात? ते श्रीयंत्रावरती देवी असं त्याची मांडणी आहे. त्याच्यानंतर इथे नवग्रह मंडळाची पूजा केली. आकाश जसं निळ्या रंगाचं असतं ना म्हणून तो निळ्या रंगाचं वस्त्र केलं. मग मध्ये लाल रंगाचा गोल आहे तो सूर्यनारायण.
नंतर पांढऱ्या रंगाचा कोपऱ्यामधला चौकोन आहे तो चंद्राचा, खाली लाल रंगाचा त्रिकोण आहे तर मंगळ ग्रह, इकडे पिवळ्या रंगाचा बाण आहे बघा अलीकडच्या कोपऱ्यात, तो पिवळ्या रंगाचा बाण म्हणजे मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह, त्याच्या खाली आयताच्या आकारामध्ये पिवळ्या रंगाचा गुरु ग्रह, त्याच्यानंतर वरती तिथं शुक्राची चांदणी, खाली काळ्या रंगाचा शनी, इकडे हिरव्या रंगाचा राहू आणि इकडे सगळ्या रंगांनी एकत्र असलेला असा केतू. अशा या सगळ्या नवग्रहांची स्थापना तुम्ही केली आणि मग त्यांच्या सोबत असलेल्या आदिदेवता आणि प्रत्यादिदेवता, जसं मंत्री जरी बदलला तरी त्यांचे सचिव जे असतात तर तेच लोक असतात, IAS IPS झालेले लोक, तर मग ते तसं जसे स्थिर असतात की नाही, मग तसं इथं त्या देवता आहेत त्या नवग्रहांच्या सोबत असलेल्या दोन 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 देवता आहेत त्या, त्यांना आदिदेवता आणि प्रत्यादिदेवता म्हणतात. आणि मग त्या हे ना मधला सगळ्यात सूर्यनारायण त्याच्या शेजारी 5 ज्या देवता त्या पंचलोकपाल आणि नंतर 10 दिशांच्या देवता, ह्या 10 दिशांच्या देवताच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाच्या येतात बरं का. पूर्व दिशेची देवता अग्नी इंद्र, आग्नेय दिशेची देवता अग्नी म्हणून म्हणता इकडे तुमचं किचन असावं म्हणजे तुम्ही चेंज करून घेत असेल. नंतर मग दक्षिण दिशेची देवता यम म्हणून म्हणता इकडे तोंड करून बसू नये वगैरे वगैरे ते सांगतात. नंतर वायव्य नैऋत्य दिशेची देवता नैऋती म्हणून म्हणता इकडे मास्टर बेडरूम असलेलं जास्त चांगलं. मग नंतर वायव्य दिशे पश्चिम दिशेची देवता वरुण म्हणजे पाणी म्हणून इकडे वॉटर स्टोरेज जास्त चांगलं. वायव्य दिशेची देवता वायू म्हणजे उत्तर दिशेची देवता सोम म्हणजे शीतलता थंडी आणि कुबेरपद. नंतर ईशान्य दिशेची देवता ईश्वर म्हणून घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असावं. वरची दिशा ब्रह्मा आणि खालची दिशा अनंत. अशा या 10 दिशांच्या देवता त्या सगळ्यांची तिथे स्थापना केली की त्यांच्या सगळ्या दिशांची अनुकूलता आम्हाला लाभली पाहिजे आमच्या वास्तूमध्ये, कुठल्याही दिशेची अडचण किंवा दोष त्याच्यात राहायला नको म्हणून मग त्या सगळ्यांचं पूजन केलं. आणि मग त्याच्यानंतर रुद्र म्हणजे महादेवाची स्थापना केली आणि मग ते सगळं झाल्यावर त्या ग्रहांना ते सप्तधान्य वस्त्र वगैरे सगळं अर्पण केलं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तिथे मागे बसलात आणि मग ते प्राण प्रतिष्ठा केली तेव्हा छोट्या छोट्या सोन्याच्या प्रतिमा, मग त्याच्यात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती वास्तू ध्रुव आणि क्षेत्रपाल या सगळ्या मूर्तींची तुम्ही प्राण प्रतिष्ठा केली, त्या छोट्या सोन्याच्या प्रतिमा. आणि तुम्ही ज्या आणलेल्या होत्या त्याच्यामध्ये गणपती आहे, बाळकृष्ण आहे आणि लक्ष्मी आहे, त्या सगळ्यांची प्राण प्रतिष्ठा केली. मग प्राण प्रतिष्ठा विधी कशासाठी असतो तर सोनार लोक त्या मूर्तीला घडवतात, त्याला वितळवतात धातूला, त्याला आकार देतात, म्हणजे सगळे दोष त्याच्यातले निघून गेले पाहिजे म्हणून असं म्हणतो आम्ही तिथे की टंक धनादी दोष परिहारार्थम अग्नि तारण पूर्वकम, म्हणजे अग्नीमध्ये त्याला तापवलं गेलं वितळवलं गेलं त्याचे जे दोष त्याच्यावर झालेले ते सगळे निघून गेले पाहिजे, त्याचं दैवत्व आलं पाहिजे म्हणून आम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा करतो. अशी त्याची प्राणप्रतिष्ठा पूजा केली तुम्ही तेव्हा म्हणतात की देवा जसा माझ्या हृदयात प्राण आहे तसा मूर्ती तू दे, जसा माझ्या हृदयात जीव आहे तसा मूर्ती तू दे. आणि मग 15 वेळेस ओम ओम म्हणलं की नाही, मग त्यावेळेस कशासाठी म्हणलं तर देवाचे सगळे संस्कार त्याच्यामध्ये केले जातात. म्हणजे देवाचं बारसं झालं, देवाची मुंज झाली, देवाचं लग्न झालं, आपल्याला मोठे 3-4 माहिती असतात, एकूण असतात 16, पण देव हे अमर आहे म्हणून देवाला 15 संस्कार म्हणून 15 वेळेस ते ओम ओम म्हणून त्याची स्थापना झाली. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग आपण तो अग्नी स्थापन केला. मग तो अग्नी स्थापन करून मग म्हणजे अग्निमंथन अग्नीमध्ये काढलं आणि मग त्याचं आपण हवन केलं. आता हे हवन करत असताना आजच्या पूजेमध्ये आपण जे हवन केलं तर नवग्रहांचं हवन करून घेतलेलं असतं आणि मुख्य देवतेचं हवन केलं. ते तुम्हाला लक्षात आलं आम्ही महालक्ष्मीची म्हणत होतो सगळं ते मुख्य देवीचं आपण हवन केलं. नंतर आपण थांबलो पूजेला आजच्या दिवशी. त्याच्यामध्ये काय सांगितलं की अग्नी देवाचे 2 मुख आहे, एक ब्राह्मण आणि एक अग्नी. अग्नीच्या मुखातून देव खात असतात आणि ब्राह्मणाच्या मुखातून देव बोलत असतात म्हणून मग आपण अग्नीला आहुती दिलेल्या आज सगळ्या. त्याच्यामध्ये स्वाहा स्वाहा तुम्ही पण म्हणलं पाहिजे, उद्या पण आपलं बरंच हवन होईल. तुम्ही का म्हणलं पाहिजे स्वाहा स्वाहा? याच्यामध्ये सांगितलं बरं की ह्या अग्निदेवाच्या 2 पत्नी आहे, एक स्वाहा देवी आणि एक स्वधा देवी. मग स्वाहा देवी जी आहे ना हिच्याकडे काय काम आहे तर सगळं द्रव्य देवांपर्यंत नेऊन पोहोचतं करायचं आणि स्वधा देवी तिच्याकडे काय काम आहे तर सगळं द्रव्य पितरांपर्यंत नेऊन पोहोचतं करायचं. आपण जर काही एखाद्याच्या कधी दाब्याच्या पूजेला कधी आपल्याला जायचा वेळ आला योग आला जायची गरज पडली तर तिथंचे ब्राह्मण काय म्हणतात ते ऐकायचं. त्यांच्या म्हणण्यामध्ये जास्तीत जास्त वेळेस स्वधा 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 येत असतात कारण त्यावेळेस ते पितरांना आहुती देत असतात आणि इथं आपण सगळं देवांचं करतो म्हणून इथं सगळं स्वाहा स्वाहाचं आलं लक्षात. हा त्याच्यातला फरक. म्हणून तुम्ही पण आता उद्या आपण जेव्हा हवन करू तर स्वाहा स्वाहा आवश्यक म्हणायचं आहे. आता ह्या आजपर्यंतची आपली पूजा झालेली आहे. आता उद्या आपण काय करणार आहे तर उद्या सकाळी आपण आलो का अगोदर आपण अर्चन करू. तर अर्चन करत असताना हे ताट वगैरे हे सगळं ड्रायफ्रूट तुम्हाला आणायला सांगितले.
छोटी छोटी फुलं सांगितली होती ती पूजा लागतील सकाळी. मोगऱ्याची फुलं किंवा आपली जास्वंदी, शेवंती नाही छोटी, जसं मोगरा निशिगंध. पण मग हे कसं आहे आता याच्यामध्ये मी 1000 कॉइन मी घेऊन आलो. देवीची सहस्त्र नामावली आहे, 1000 नावं आपण घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये एक नावानं देवीला आपण अर्चन करणार आहोत. देवी यंत्र आपण काढत असतो त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये अर्चन करायचं असतं. मग यांच्या हाताने आपण एक कॉइन देवाला अर्पण करणार आहे, कारण आमच्या घरामध्ये लक्ष्मी येत राहिली पाहिजे. जे देऊ ना, आपण साधा विचार करा, गहू पेरले गहू उगवतात, ज्वारी पेरू ज्वारी उगवेल, मग तसं त्याला त्या गोष्टी आपल्याला देवाला द्यायच्या असतील, त्या मला अनेक पटीनं मला प्राप्त होतात. म्हणून भगवतीचं ते अर्चन पूजा आहे. आपण जे नवविधा भक्ती वाचतं ना, श्रवणम कीर्तनम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ते तर त्याच्यातलं अर्चन, हे अर्चन पूजा उद्या आपण करणार आहोत 1000 नावांची. मग त्याच्यामध्ये स्वाशनी आहेत तर त्या हळद घेतील काही जणी कुंकू घेतील आणि हे जे आहे तर हे कॉइन घेतील. मुलगी आहे मुलगा आहे तर मग ते काय करतील तर एक जण हे ड्रायफ्रुट्स टाकतात म्हणजे फलार्चन, एक जण ते पुष्पार्चन करेल, असं एक जण अक्षता अर्चन करेल. तुमच्या वडिलांना पण बसू शकता, तुम्ही आईला पण बसू शकता, म्हणजे खुर्चीवर बसले तरी चालते. जे असतील ज्यांना बसायची इच्छा असेल त्यांनी सगळ्यांनी बसायचं. साधारणतः 1 तास लागेल त्या गोष्टी. तर आजची पूजा खूप छान झालेली आहे. तर आज पहिला दिवस होता नवचंडिका पूजेचा, तर तुम्हाला सुद्धा तो आवडेल नक्कीच. आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला बरीच माहिती नसलेली ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि या ठिकाणी आज माझ्यासोबत शेरविल आहे. याचं नाव शेरविल आहे, हा माझ्या लहान बहिणीचा मुलगा आहे. काय बोलणार आहेस तू? माझं नाव शेरविल आहे आणि मी आज औरंगाबादमध्ये आलेला आहे. आणि ही माझी मावशी, ही माझी मावशी आहे. ही अमेरिकेत असते. ही अमेरिकेत असते. आणि आता मला पण जायचं आहे म्हणा त्यांच्याकडे. आता मला पण जायचं आहे. गोड आहे ना, आवडला ना तुला? अगदी स्वीट आहे, मला खूप आवडतो. बघूया त्याची मम्मी पाठवते का, नाही तर मी याला घेऊन जाणार आहे अमेरिकेला. येशील ना? हां. तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच संपूया. तुम्ही नक्की बघा, उद्या पण आहे नवचंडिकेची पूजा आणि 9 तारखेला सुद्धा आहे. तुम्हाला आता बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये. आणि एक दिवस मी होम टूर पण दाखवणार आहे, ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये. तर जे नवीन आहेत पहिल्यांदाच व्हिजिट केली आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करा. आणि बाजूला जी बेल आहे आयकॉन आहे ती तुम्ही वाजवा, डिंग 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 अशी. आणि म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. धन्यवाद.